श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वैशाख अमावस्या ही 6 जून 2024 या दिवशी आलेली आहे। या दिवशी आपल्याला काही उपाय आहेत ते आपल्या घरामध्ये करायचे आहेत। या दिवशी आपण अमावस्येला आपल्या घरातील जाळजळमाट आहेत ती काढायची आहेत, कारण अमावस्याच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता आहे ती करायची आहे। घरातील जी दरिद्री असते ती आपल्याला घालवायची असते। नकारात्मकता शक्ती आहे ही आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची असते। त्याचबरोबर उद्या शनी जयंती ही आलेली आहे आणि शनी महाराजांची आपल्याला सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे ही मी माहिती कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर उद्या गुरुवारी आहे, म्हणजे आपल्याला गुरुवारी आल्यामुळे आपल्याला या दिवशी गुरुवारीही काही आपण नेहमीच उपाय करतो ते जे सर्व उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत। गुरुवारी आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून त्यांची सेवाही करतो। त्याचबरोबर आपल्या घरातील फरशी आहे ती उद्या आपल्याला त्या म्हणजे जे पाणी आहे फरशी पुसण्यासाठी घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून ते पाणी घेऊन त्याने फरशी पुसायची आहे, कारण उद्या अमावस्या आहे। जरी गुरुवार असला तरी उद्या फरशी आपल्याला पुसायची आहे। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तेथील उंबरा आहे त्याला आपण हळदीचं लेपन आहे ते उद्या करायचं आहे। त्याचबरोबर सर्व काही स्वच्छता आहे ते आपल्या घरात करून घ्यायचे आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। अमावस्या आहे यामुळे आपल्याला हे जे आहेत हे उपाय आपल्याला करायचे आहेत, आणि असे वरचीवर आपण उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता शक्ती आहे ती नक्कीच बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते। ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता टिकत नाही हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, कारण लक्ष्मी माता ही चंचल स्वरूपाची आहे। तिला जे म्हणजे योग्य असं पूरक वातावरण, योग्य असं म्हणजे तिला जे आवडणारं जे वातावरण असतं अशा वातावरणातच ती कायम टिकते आणि ती टिकून राहते। म्हणून आपण आपल्या घरामध्ये तिला टिकवण्यासाठी हे सर्व उपाय आहेत तेच करायचे आहेत। आपल्या घरातील वातावरण चांगलं राहावं, भांडण तंडण घरात होऊ नयेत म्हणून अमावस्या दिवशी आपल्याला थोडेफार काय हे उपाय आहेत ते करायचे असतात। कोणाचा नजर दोष आहे तो आपल्याला लागू नये, करणी बाधा, इडापिडा आहेत अशा प्रकारचे जे बाहेरवासा अशा प्रकारचे जे काही म्हणजे जे काही आपल्याला अशा प्रकारचे त्रास होतात ते काही होऊ नयेत म्हणून काही थोडेफार आपल्याला उपाय आहेत ते करायचे असतात। उद्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचाभर आहे ते जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे, आणि ती पिवळी मोहरी घेऊन आपण त्यावरती सेवा करायची आहे। जे कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला कमीत कमी एकदा तरी बोलायचं आहे, आणि वल्गासुक्त जर शक्य झालं तर 11 वेळा नक्कीच बोला, नाही शक्य झालं आपल्याला 11 वेळा बोलणं तरी एकदा तरी बोलायचं आहे। आणि ती जी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे, याने घरातील नकारात्मकता शक्ती आहे ती ही बाहेर जाते। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अजून आपल्याला आपल्या घरामध्ये जर वाहने जर असतील, 2 व्हीलर असू द्या किंवा 4 चाकी 4 व्हीलर जरी असेल तरी त्यावरून आपल्याला नारळ आहे तो उतरवून टाकायचा आहे, कारण अमावस्या आहे। अमावस्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, याने आपल्या जे वाहन आहे त्याला अपघात होण्याची संभाव्यता नसते, सुरक्षा म्हणून होते। आणि हा नारळ उतरताना आपण नारळ घ्यायचा आहे आणि तो 7 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तो आपल्याला उतरायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरावरूनही अशा प्रकारे नारळ श्री स्वामी समर्थ म्हणून उतरायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये उद्या कर्पूर होम आहे तो हा करायचाच आहे। कर्पूर होम हा आपल्या घरामध्ये उद्या अमावस्या असल्यामुळे हा झालाच पाहिजे। कर्पूर होम आपल्याला हा कसा करायचा आहे तो तुम्हाला माहीतच आहे। 1 नारळ आहे तो घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपण 5 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, एक अशी वडी टाकायची आहे आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत राहायचा आहे जोपर्यंत त्या वड्या संपत नाहीत तोपर्यंत। अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होम आहे तो उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये करायचाच आहे। याने आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि छान सुंदर असं शांततामय वातावरण होईल, यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे। यानंतर आपण उद्या अमावस्या असल्या कारणाने
उद्या आपल्या घरातील आपली जी मुलं आहेत म्हणजे जी मुलं आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी. काही काही मुलं खूप कटकटी म्हणजे करत असतात किंवा आपण काही जरी केलं तर ती शांत येत नाही. त्यांचा स्वभाव, वागणं, बोलणं म्हणजे आपण कितीही समजवण्याचा प्रयत्न करतो, पण काही कारणास्तव ज्या वाईट बाधा असतात, जे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अशा प्रकारे घरातील माणसे किंवा मुलं आहेत ते अशा प्रकारे वागतात. तर त्यासाठी अमावस्येच्या दिवशी आहेत तो आपल्याला त्यांच्यासाठी एक उपाय करायचा आहे. आपण थोडाफार भात आहे तो करायचा आहे, अळणी भात करायचा आहे, म्हणजे मीठ न घालता आहे तो भात करायचा आहे. आणि ह्या भाताने उतारा आहे तो आपल्याला करायचा आहे. एक वाटीभर आहे तो भात एकासाठी घ्यायचा आहे. उतारा करण्यासाठी तुमची जेवढी मुलं असतील तेवढं प्रत्येकासाठी तुम्ही सेपरेट असं थोडा थोडा भात आहे तो घ्यायचा आहे. आणि तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत असं आपण 7 वेळा आहे ते उतरायचं आहे त्यांच्या अंगावरून. आणि हा जो आपण भात घेतलेला आहे तो आपण छतावरती आपल्या घराच्या ठेवू शकतो किंवा ज्या ठिकाणी पक्षी खाऊ शकतील अशा ठिकाणी आपण तो ठेवायचा आहे. हा जो उतारा आहे तो आपण उद्या दुपारी आपल्याला जर करणं शक्य झालं 12 वाजता तरी करायचं आहे. आपली जर मुलं त्यावेळेस घरी जर असतील तर त्या टायमीला करा किंवा मुलं शाळेत जायच्या आधी तुम्ही सकाळी लवकर जरी केला तरीही चालू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलांच्या म्हणजे मुलांचं वातावरण आणि मुलं आपली चांगली राहण्यासाठी आपल्याला असा उपाय करायचा आहे. अशा पद्धतीने आपण उद्या अमावस्ये दिवशी अशा प्रकारचे उपाय आहेत ते नक्कीच करावेत. आपल्या जे घरातील वातावरण आहे ते चांगलं राहील. अशा प्रकारचे उपाय नक्कीच करून वरचेवर तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला जाणवेल की किती फरक आहे तो जाणवतो आपल्या घरामध्ये. यासाठी अशा प्रकारे तुम्ही उपाय जरूर करावेत. श्री स्वामी समर्थ.